मध्ये पाणीवर आधी एक काम कर ना, मी पाणी होती ते तू धुना. नाही तू धुवाय माहिती घाल, आपण नसतो धुत. मध्ये मला लेकरू बाळ नाही, तुला झालेलं आहे, तुला सवय आहे, तुला माहितीये. आता माझे लेकर मोठा लय का लहान राहिले का सांग बरं. तूच धुत बसते. टाक पाणी टाक. होय काय बाय, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या होत्या आणि माझ्या नंदिनी यायचं होतं बाया. मला तर डोकं खाल्लंय तिने, ही काय जाऊ नाही राहिली. अख्खा उन्हाळ्याची सुट्टी इथंच मरणार आहे आणि मग डोकं खाऊ करून बेजार करणार आहे बघ. तू पण आहे ना त्याच लायकीची ढुंगण. तुला सांगते हा का, मग तू सकाळीच उठवलंय मला. सकाळीच उठून काय माग ताण लावलाय माहितीये का, स्वयंपाक करायला लावलाय सकाळी. तू काय करायचं होतं, मिक्सर द्यायचं होतं चालू करून, आवाज आला असता बरोबर उठले असते. मला उठवले आधी. तुझं काय पडली का डोक्यावर, तू बघ पाणी. तिचा राग मारच काढा, मला डुकटीत पोरगी बघती ना, ती चुगल्या सांगा बरं का तिच्या आईला. तिला काय बोलता येतं मुखी. चल लहान आहे असं म्हणणं, लहान लेकरं नाश करीती का. टाक पाणी कर कालच्या वाणी. बा एकटीला काऊन मग बतेव असे त्रास देते तर काय सांगती. ती एक ती भादाडी लय अवघडीची आईच एक. बाळा तुला काय समजत नाही ना, एवढं तरी बरं नाही कळत. लहान आहे अजून, तुला काय कळत. झालं असं. चल ती गिळी ती आतमध्ये आणि मला सांगितले धुवायला. हा ही कोणती पद्धत असती, काहीतरी कर मध्ये हिला काढ. होय काहीतरी प्लॅन करावं लागणार आहे तिला काढायसाठी आपल्याला. तुला सांगते मग डोकं खराब होऊ राहिले बाई. मी गेले असते माझ्या माहेरला, पण आता कसलं काय, माझी सासू नाही म्हणून मला जाता येणार घर सोडून. अगं येडे ती झोपात तेच निघून जाय ना मग. तू गबस बाया काही नको सांगू. पुढं पुढून तर कोरड्याचे बस आलं. चल बया काय गंदी रेशमी ग माझ्या अंगावर. दम काय सर मशीन बिघडवशील, नवीन मशीन एक तर मला माहिती का चालू करते मध्ये काही बटन दाबू नको. एक काम करायचं का, तुला मशीन मध्ये टाकू, जे मशीन तुला गार 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 बिंगविन ना, तिला टाकायची गरज आहे, पण या मशीन मध्ये बसायची नाही ना. काय चाललंय काय नो नाम लिया गया. गाणे म्हणत होतो की गाणे म्हणायचे. हे कपडे कोण घ्यायचे? कपडे हे काय एवढे कपडे चिंते का घेऊन आल्या आणि हे बाकीचा टिगोल तिथंच ठेवला का? ताई ते तुमचे कपडे धुतले का? माझे कपडे हाताला लागतात का धुवायला? हाताला नाही, आता मशीन मध्ये गच कपडे भरले, उद्या धुऊ ना. उद्या बिद्या काही नाही, आताच धुवायचे. हा म्हणून बादली बुचकळून दिली कोण दोरीला. काय नाही म्हणे, ती म्हणती धुवावं लागत येतं, नंदेचं ऐकावं लागतं. नंदे म्हणजे ननंद म्हणजे नवऱ्याची बाई. हा तसं नाही ग, ननंद म्हणजे मान राखायचा. एवढे कपडे धुवून घ्या. मी नाही धुणार, उद्या धुवू आपण कपडे. मी नाही धुणार, उद्या धुवू. लाड माझ्यापाशी नाही, मम्मी पाशी, माझ्यापाशी नाही ते लाड अजिबात. डोळे बघ ना कसे फाडी ती वाटरे माझे डोळे खरी की डोळ्यात पाणी येऊ राहिले. कशाने? त्या मला कपडे धुवायला नसते लावले. भाऊजाईसोबत असं वागतंय वहिनी खरंच रडायला ना? काय नाटके करतात डोळ्यात टिपका नाही हे रे नाटके. नाटकी नाही माझी मैत्रीण. धुवायचे नाहीत कपडे त्याच्यामुळे नाटके चालले काय? भावाने मशीन घेतली माय आणि पैसे दिलेले कपडे धुवायचे हे सगळे. तू बाहेर टमाटा करते आमच्या घरामध्ये, यायचीच बंद करेन नाही का मग मी. माझी मैत्रीण माझी मैत्रीण छात्राच बाजू पडीन बघायची का काय? ती म्हणती मशीन मध्ये मशीन मशीन कपडे धुवून घ्या ये मशीन. हा हा पाटा धुवा. चांगले जायचे पोरीचे छड्डे आहेत ना, ती शी झालती जरा त्याच्यात. हा थोडस चांगलं त्याला ब्रशने चोळून चाळून धुवा. हाल्या गेला का ग रेशमी? तू हाल्या मी तरी इथंच वाकत असन. हाल्या तुला असा शिंगावर घेईन आणि असा फेकीन मध्ये. तू कुठली नाही राहणार मध्ये एकच मैत्रीण. एक तर मला जीवा भावाला दुःखात सुखात तूच असती. रडू नको, मी आहे ना. तू काय टेन्शन घेते? ही जस काय मनात ठरून आली होती उन्हाळ्यात जाईन आणि वहिनीकून सगळे कपडे धुवून येईन, तसं सगळे कपडे टाकू राहिले धुवायला बाया. त्याच्यामुळं तुला म्हणते पाणी घेतात बुचकाळ ते फेकून तिकडं वड्याला. वडा नाही दोरीला मध्ये हो बाजूला. ही पण ते आल्यापासून काहीच एन्जॉय नाही का पाण्यातून बुचकाळू यांना वरच्यावर. बिंगत आहे का ग? बिंगत ना, आतमध्ये जाऊन पाहू का?
काय आहे? हा काय रडती? तुझी मम्मी गेली. हा इथं काय आहे? खाऊ आहे काय? हा रडायचं नुसतं पोंगे खायचे पोंगे. हे गबा काय वायता गे चव्हाण धावाची. मला वाटलं तिच्या आली काय. तिची आहे ना तिकडच. ती म्हैस झोपली तिकडं. हा जो रडू दे शिवानी तोंडाची. ऊन लागत आहे. मम्मीला जा सांग. मम्मीला सांग ऊन लय ऊन लागत म्हणायची इकडं घरी जायचंय. मध्ये एक काम कर जाऊ दे तुला. हा धर. तुझ्या आईने नुसतं शिकवलंय वरचा वरचा खायचं. काय रडती तिला समजावलं होतं बहिणीला. मध्ये तुला सांगितलं होतं तिला दी म्हणून हिने हिसकून घेतलं हातातून तिच्या. मी नाही घेतलं हिसकून. ती घेतलं. तुला पण ना नाही 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 तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे खुशाल. हा तुम्ही लेकरांना माय असं करता. एवढा हडसपिडच असतं काय पुढे. हडसपिडच केली बाई. किती जीव लावला गप्पे ढेकणे स्वतःच गिळीत बसली माझ्या लेकराच्या हातातून हिसकून घेऊन. चालेल काय सांगायला मला वगैरे बार माया. ए गबस नको बोलू. तुमचं घर आहे. नाही ती म्हणली मीच गप बसते अशी. गबस रेशमे तुला काय येतं का नाही का? आता गिळी ती आमच्या समोर लेकराच्या हातातला. आणि तुम्हाला सुद्धा कळत नाही. हळू बोलत जा मला अटॅक येतो. सकाळी बोलला का फटायला येतो. सकाळी दादाला सांगावं लागणार आहे आता. दादी अजून ते गेलंय तिकडं ते तोंड दाखा नाही अजून काय सांगत होता. ए बाई कशाला मैत्री नाटक आणते का बस ना. सोन्यासारखी तिला आई बाप आहे ना घरी. तिच्या मला विचारते ना काय झालं काय नाही तिला. काय काय भांडण सुट्टे दिसतात. निघेतून अजून बॅग भरण निघेतून लगेच. भांडण तिला सुट्ट्या देते बाय तुमच्या तिकडे हात नको लाव तिला. झालं तो आता झोपत म्हशी. आमच्या आई बापाला बोलून घेते. निकालच लावते मी आज. मोबाईल माझा हे काहीच पलटन ना माझ्या काहीच मैत्रिणीचं का काय. कोणी का तू आहे चालली लागली सांगायला. माझ्या आईचं घर आहे. तू आली कुठून इथं शेजारी पाजारी कुठून लागली मैत्रिणीचं नातं करायला सांगायला मला. एवढी बघ ना काय तोड का आता तुला शांत बस बरं आहे. काय करशील. हे गबस रेशमी तू नाही तर काय करशील. बघायचं का काय करते मी. बघायचं काय करते. काय करते बघायचं. चल चल होऊन दे. बघायची का मध्ये मरशील कस का आली होते. खाली बस चल. माझ्या घरात मला सांगितलं जाऊ द्या ना सोडा ना विषय सोडा ना बया. देवीला काढून बॅग भर आणि दे आपण तिला काढून इथून हाकलून येतो बंद कर. ती थोडीशी डोक्यावर पडलेली आहे आणि तिला जर असं कोणी दिसलं ना तिला तिची सासू आठवती. तिला असं तुम्ही जसं करताय ना तशी तिची सासू करायची. म्हणून ती डोक्यावर लगेच लागती आणि तिची चावी बिंगती. हा मी तिला समजवते खरं आहे ना बिचारी लई म्हणून तिला आपल्या इथं भाकरी तुकडा देत असते मी. तुम्ही गबसा मनावर घेऊ नका. हा म्हणून एवढी गरम होऊ राहिली गप ना बाया. अगं रेशमी तसं बी ना मी त्या म्हशीला घाबरलेच होते. पण ते काय ना थोडी ना ओव्हर ऍक्टिंग करावं लागते. शायनिंग मारावं लागते मला. पण शायनिंग ती जर माझ्या बोकांडी बसली असती तर खाली चपाती झाली असती मंदीची तुझ्या मैत्रिणीची. चपाती नाही तू तेल निघला असतं मध्ये. केवढी दिसते ती म्हशीवानी म्हणून गप्पराय. तुला आणल्या तू मला आणते का तिचा मार गाडी ती काय म्हशी. किसका फलदा माय कोणी तुझ्या आईने सांगितलं ना केस कापायचे म्हणून. हा तशी तुझ्या आई जरा ती माझ्या केसावर 4 केस आहेत माझ्या झिपोटी आहेत ते पण कापायला लावले होय तुला. होय का हे वळण नाही का तुला.
हा आता काय रडती मम्मी? हा मम्मी हे वळण हे वळण हा केस खुशाल काय वहिनी माझ्या लेकराला बाई आल्यापासून नुसतं तू सड्यावळी करायला लागल्यास तुम्ही. नाही लेकराला हे वळण शिकवा. हे बघा हे कैची ही कैची कुठून आली लेकराकडे? हे केस कापलेत मग केस. हा बरं अजून मग टकली नाही करून टाकलं मला. होय अजून 2 तास झोपले असते तर टकली केली असतं टकली. हा लेकरांना हे वळण शिकवलंय का? लेकरांना सांगितलंय वहिनीचे केस कापून टाका मामीचे. हा बाई माझ्या लेकराला आले तसं खाऊ कटू तुम्ही हातानेच कापले असेल काहीतरी खोटा बोलू नका उगाच. काय बाई तुम्हाला काहीतरी मनाच नाही तर जनाची वाटू द्या. मी माझ्या हाताने केस कापून घेईन बाई माझे. हिला विचारा कोणी केस कापले? कोणी केस कापले बाई? सांग लवकर. मामीने कापले ना? तुझं नाव खोटं घेतलं ना मामीने? लेकरांना वळण नका शिकू असे वळण नका शिकू. मोठ्या होऊन अशा तुमच्या केस कापित्यान बाई नाक उद्या. हा मग वहिनी खरं सांग केस कापले की नाही तू? कापले की नाही? नाही लवकर. कापले ना? कापले बोल. कापले ना? नाही कापले ना बाबू? कापले नाही कापले. खोटं बोलू नका. लेकराला रेटून बोलत काय उग? हा तुमचं ना खानदानच रेटून बोलायचंय. आमचं खानदान नाही काढायचं. हा तेच म्हणलं. हा साबादून घेतोय ना तेच मला शुकर समजलं का? लई नाही तर तुम्हाला कोणी साबादून घेणार चालल्या सांगायला. स्वतःच्या हाताने केस कापले असते ना लागले तिथं सांगायला. जा तुम्ही तुमच्या तोंडी लागून फायदा नाही. तसं तोंडी लागून 4 दिवस माणूस सुखाने राहू शकत नाही माहेरात सुद्धा. जावं मग निघून. काय निघून जायचं संबंध? आई बापाचं घर आहे मी कसं काय जाईल निघून? तेच ना किती भांडायला बाहेरून तुम्ही आले तर आम्ही नाही आलो बाहेरून. बर आम्ही आलो बाहेरून बाई. तुम्ही नाही का गेला लोकांच्या घरी लोकांनी तुम्हाला तसं म्हणावा मग तुम्हाला कसे म्हणते बघते मी. हा तेच म्हणलं. हा आता सांगत आहे तुमच्या आणि भांडकुदळ नाही मी. लई तुमच्यासारखी हाताने केस कापीत नाही मी तिथं घरामध्ये. बाई आमच्या नंदा आल्या ना त्यांच्या लेकरांच्या बाई पारा आम्ही काय काय करतो त्यांच्या लेकरांच्या पुढं पुढं काय नसतं पुढं करीत. हा ना कोणी पुढं पुढं करीत. तिकडं नंदा आल्या तिकडं पळता घरी लगेच. हा 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 तेच माहितीच आहे आम्हाला. तुम्ही बघायलाच येत म्हणून. चल बाई आपलं तेच म्हणलं. काय तोंडाला लागावं असल्याच्या काय भांडकुदाळे बाई. आई तशीच आणि पोरगी तशीच. एक पिढा गेली एक आली. खुशाल केस कापलेत माये. हॅलो मम्मी काय बाई काय डोकंच बंद पडलंय. काय झालं म्हणजे तुला सांगितलं ना आता महिन्यानंद आली ते. मग तेच ना तिच्यामुळे तर एवढं टेन्शन वाढलंय मला. अगं मगाशी तर तुला सांगते झोपले होते तिच्या पोरीनी कुशाल माही केस कापले आणि त्या बायाने माळ टाकला की तूच कापले असते म्हणून. अशी थोबाड तोंडाची बाई ती. मला तर लई टेन्शन आलंय. ती बारकी तरी चांगली ननंद आहे माझी. ही मोठी लईच गंडाची दिसती. मग हा नाही काय मला तर काही सुधरा नाही बाई. काहीच समजा नाही. असं वाटतंय माहेरला निघून यावा पण कसं येऊ आता. हा सासूही सोडून गेली नवराही गेलाय. हा आता मी यांना म्हणलं होतं म्हणलं सुट्ट्या काढून या म्हणलं 2-4 दिवस. हा म्हणते तर अजून यायनात. कवा यायची काय माहित बाई. आता तिचं देव संपा नाही. मी तरी काय करू. मी म्हणलं होतं जा म्हणून. हा मग आता त्यालाच लई कंडे बाया मरू तिकडं. आता देवावरून आल्यावर पार अशी सुकून जाईन अशी काळी झालेली असन काय माहित. ही एक भावानी कधी जाती काय माहित. म्हणते आता उन्हाळ्यात सगळ्या सुट्ट्या संपुस्तवर इथंच मरणार आहे. मावर काय आता हाय ते बरं आहे बाई मरू दे. काम करून कटाळा आलाय. पार यांच्या लेकरांची ढोणं धुवावं लागत नाही तर काय. बर जाऊ दे चल ठेवू का फोन. जाते बाई मी परत बोंबलन. आता करावं लागेल मला बाकीची तयारी घरातलं काम. बघते बाई झोपते नाही तर जाऊन ठेव.
हिला हान. तू मगाशी माझे केस कापले, तू आता काय केलंय? काय केलं? काय केलं तू? हे काय केलं आम्हाला? मध्ये तू तर एकदम येडीतच राहिली मध्ये. बाप काय कोणी सांगितलं तुला पीठ आता करायला? आता हिच्याला बोल. ताई ओ ताई बाहेर या लवकर. बोलव त्या म्हशीला. रोगाला झोपू द्याय ना हे लेकर. भूतावानी पांढऱ्या शिपीत आणि कोणी भूत केलं हे विचारा ना आधी. होय हे काय हे तुमच्या या भूतनीनी होय हा पोरगी काय ह्यासाठी पोर आणलेत का तुम्ही? केस कापायचे झोपल्यावर तोंडावर काय अंगावर सगळं पीठ बया सगळा डबा पालता केलाय सगळा होय. अगं तुला वैताग झाला वैताग नाही तर काय काय हे मरण मातीचं. हा नाही 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 मामीनी हाताने टाकलं, मामीला कुत्रा चावलंय पिसाळलेलं, मामी पिसाळली. हा त्याच्यामुळे म्हणते तेच मामी पिसाळली. घरी कोण नाही ना मामी पिसाळली. अजून काही त्याच्यामुळे म्हणते काढून दे तू घाल. हळू बोल ना तू. हा का हा हा बरोबर. आता पोरीनं काढलं कोपऱ्या कोपऱ्यानी. चला पोरीनं बरोबर पोरीनं काढलं बघितलं का? तू बघ कसा वैताग आहे वैताग. हा म्हणून म्हणते काढून दे. तुला लागत बसायला तुझ्या. नाही नाही मला लागत मला म्हणली प्लॅनिंग करू. काय तुझं प्लॅनिंग कुठे गेलं? कुठे तुझं प्लॅनिंग? मागच्या वेळेस मला काय म्हणली तू जेवण करताना? माझ्या डोक्यातला आयडिया आहे. कुठे आयडिया? अरे छटाक छटाक पुरीनी भरून टाकलाय आपल्याला. मग केस कापी त्याचा राहिलीच काय आता? हा काय राहिली का तुझी? जरा जराच मला झोपती ती. मध्ये काय कर बा यांना काढ घरातून. मी तर कटाळले मध्ये. बोंबाल नाही बोंबाल. इकडची नाही राहिले आणि इकडची नाही राहिले. मध्येच लटकले. तू कुठलीच नाही राहणार काही दिवसांनी. अशी होशील तू मध्ये लटकन. काहीतरी कर, काहीतरी डोकं चाले हो. काहीतरी करून आपल्याला ना यांना या चिंडा प्यान्यांना काढवाया त्यांच्या गावाला. ऐक ना रेशमे मा डोळ्याला फडफड करून राहिला बरं खाता येऊ. अरे बापरे आपशागून होणार वाटतं परत. अरे बापरे काहीतरी होणार आहे आता. काहीतरी होणार आहे.